नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या भागावर मार्गदर्शन करणार आहे, ज्याचं नाव आहे चेंज द व्हॉइस। हा जो असा टॉपिक आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला खूप वेळा कन्फ्युजन असतं की व्हॉइस नेमकं काय आहे, आणि याचं मी कोरिलेट करणार आहे स्पोकन इंग्लिशच्या बाबतीमध्ये। तर चेंज द व्हॉइसचा आपण इंग्लिश स्पीकिंगसाठी कसा वापर करू शकतो। आता मी एक वाक्य तुम्हाला सांगतो बघा। पहिले मी मराठीतून वाक्य सांगतो। मी तुम्हाला खात्री देतो की आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला चेंज द व्हॉइसच्या बद्दल कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही, एवढी मी तुम्हाला खात्री देतो। फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर हे तुम्हाला चेंज द व्हॉइस जे आहे हे तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये विचारलं जातं, किंवा हायस्कूल ग्रामर जे असतं 12वी पर्यंत त्याच्यात सुद्धा 1 मार्काचा टॉपिक असतो, 1 मार्काचा प्रश्न येतो त्याच्यात आहे। त्याच्यानंतर इंग्लिश स्पीकिंग मध्ये सुद्धा आपण ह्या वाक्यांचा कसा बोलण्यासाठी उपयोग करू शकतो हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर आता मी एक या ठिकाणी उदाहरण लिहितो। तर तो केक खातो असं एक उदाहरण आहे समजा। आता साहजिकच आहे, हे साध्या वर्तमान काळातलं उदाहरण आहे। तो केक खातो, याला आपण इंग्लिश मध्ये हे वाक्य आपण ट्रान्सलेट करूया। बघा, माझा सांगण्याचा उद्देश आहे इंग्लिश स्पीकिंग साठी कसा वापर करायचा ते। सो ही ईट्स अ केक, हे एक वाक्य आहे। आणि आता मी हेच वाक्य दुसऱ्या पद्धतीने बोलतो की त्याच्याकडून केक खाल्ला जातो, केक खाल्ला जातो असं मला म्हणायचंय। तर मला मित्रांनो सांगा, ह्या वाक्याचा काळ जो आहे मराठीतल्या किंवा इंग्लिशच्या पण दोन्ही वाक्यांचा काळ एकच आहे। मग हे वाक्य मी असं लिहिणार, त्याच्याकडून केक खाल्ला जातो ना, तर अ केक इज eaten, a cake is eaten by him. by him म्हणजे त्याच्याकडून, खाल्ला जातो म्हणजे is eaten, आणि केक अ केक असं आहे सोपं ट्रान्सलेशन। आणि तो केक खातो। मग दोघांमध्ये काय फरक आहे मित्रांनो? तर पहिली गोष्ट, काळाचा तर काहीच फरक नाही, कारण काळ दोघांचा सारखाच आहे, तो आहे साधा वर्तमान काळ। आपण पहिला भाग बघतोय की साधा काळ। आपण चेंज द व्हॉइस बघताना आपला पहिला, वेगवेगळे भाग आहेत, आपण पहिलाच भाग बघूया साधा काळ। साधा काळ 3 प्रकारे असतो, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ। आता आपण साधा वर्तमान काळ बघतोय। तर मित्रांनो, ही इट्स अ केक, आता हा जो आहे हा आहे कर्तरी प्रयोग। हा मराठीमध्ये कर्तरी प्रयोग म्हणतो आपण त्याला, आणि हा मराठीमध्ये जो आहे हा कर्मणी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग। हे पण तुम्हाला मी सांगतो, कारण मराठी आपलं जर जितकं स्ट्रॉंग असेल मित्रांनो, तितकं आपलं इंग्लिश स्ट्रॉंग होणार आहे। आता याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोगला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉइस, आणि याला आपण कर्मणी प्रयोगला म्हणतो पॅसिव्ह व्हॉइस। हे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे व्हॉइसचे 2 प्रकार आहेत। तर याच्यात फरक काय आहे? तर फरक काहीच नाही मित्रांनो, सांगण्याची पद्धत वेगळी आहे। आता हा जो प्रयोग म्हणजे काय, तर हा वाक्य वेगळ्या प्रयोगाने मी बोलला आणि हा वाक्य वेगळ्या प्रयोगाने बोललो, तर दोघांमधला प्रयोगाचा फरक आहे। आता तो कसा आहे हे समजून घेऊया आपण। आता इथं मी म्हटलं की तो केक खातो, तो आंबा खातो, तो काय पण खातो, किंवा मी केक खातो, मी खिचडी खातो, मी भात खातो, काय पण इथं कोण खाणारा महत्वाचा आहे, म्हणून कर्तरी, कर्ता महत्वाचा आहे। आता याच्यामध्ये ही हा कर्ता आहे, बरोबर आहे। इट हा क्रियापद आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतो, आणि हे ऑब्जेक्ट आहे कर्म। काय खातो, जेव्हा आपण क्रियापदाला विचारतो की खातो तर काय, तर तेव्हा आपल्याला ऑब्जेक्ट मिळतं, हे सर्वांना माहिती आहे। मग सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब, तर इथं खाणारा महत्वाचा आहे म्हणून तो कर्तरी प्रयोग आहे। परंतु इथं कर्मणी प्रयोग काय आहे, तर इथं कर्म महत्वाचं आहे, कर्म। अ केक इज इटन बाय हिम, तर केक कोणाकडून खाल्ला गेला? बघा, चुकून खाल्ला गेला, मुद्दामून खाल्ला गेला, पण काय खाल्ला गेला? केक खाल्ला गेला, म्हणून कर्म महत्वाचं इथं या वाक्यामध्ये सांगितलंय।
बरोबर आहे. आता उदाहरणार्थ अ थीफ इज कॉट, चोर पकडला गेला. अ थीफ इज कॉट बाय पोलीस. आणि एक वाक्य आहे पोलीस कॉट अ थीफ. आता पोलिसांनी चोराला पकडणे हे तर त्यांचं कामच आहे, तो कर्तरी प्रयोग झाला. बरोबर आहे. पोलिसांनी चोराला पकडलं हे नॉर्मल वाक्य. परंतु एखादा खूप मोठा गुन्हेगार आहे, अ थीफ इज कॉट, अ क्रिमिनल इज कॉट. बरोबर आहे. अ टेररिस्ट इज कॉट. बघा हे 3 वाक्यांमधला काय आहे इथं, ऑब्जेक्टला महत्व दिलेलं आहे. बघा पोलीस कॉट टेररिस्ट, पोलीस कॉट क्रिमिनल. तर हे जे वाक्य आहे तर हे या ठिकाणी किंवा मी सिंपल पास्ट मध्ये बोललो, पोलीस कॅच क्रिमिनल, पोलीस चोराला पकडतात, पोलीस पकडतात. परंतु जिथं कर्म महत्वाचं दाखवायचं असतं, ज्याला हायलाइट करायचं असतं, अ केक इज इटन बाय हिम, त्याने नाही खायला पाहिजे होता, माझा केक होता, मग अ केक इज इटन बाय हिम, इथं बघा हायलाइट केलेलं आहे कर्माला. मग हे कर्म कुठलं आहे तर या वाक्यातलं. हे कर्म कुठलं आहे या वाक्यातलं. ह्या वाक्यामध्ये हे कर्म इथं कर्ता बनून आलेलं आहे, याच्यावर फोकस केलेला आहे, म्हणून हा पॅसिव्ह वॉइस आहे, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. आणि इथं काय ऍक्टिव्ह वॉइस आहे, ही इट्स ही. बघा या ठिकाणी जो जी क्रिया झालेली आहे इथं कर्त्याला महत्व दिलेलं आहे, म्हणून याला कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि इथं महत्व दिलेलं आहे कर्माला. तर आता याचंच हे वाक्य जे आहे मित्रांनो, याचंच हे पॅसिव्ह वॉइस आहे. आपण जेव्हा वाक्य परीक्षेमध्ये पाहतो असं वाक्य असतं, ही इट्स अ केक, आणि त्याची सूचना असते चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस. मग आपल्याला चेंज द व्हॉइस कसं करायचं असतं तर या ठिकाणी जे ऑब्जेक्ट आहे ते पहिले लिहितात. बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर इथं आलेलं आहे इज. आता इथं इज तर नाही आहे या वाक्यामध्ये, परंतु आपण इज कसा घेतला तर मी तुम्हाला सांगितलं की हा साधा वर्तमान काळ आहे. आता साध्या वर्तमान काळातले टू बीचे रूप घ्यायचे असतात, तर साध्या वर्तमान काळाचे टू बीचे 3च रूप आहेत, एम इज आणि आर. या ठिकाणी जर कर्ता इथं एकच आहे, सिंग्युलर आहे, थर्ड पर्सन, तर त्याच्यानंतर आपण इज वापरतो. म्हणून या ठिकाणी बघा सिंगल आहे, इथे केक आहे, हे सिंगल ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून इथे इज आला. जर अनेक असतं तर आपण आर घेतलं असतं. सो अ केक इज इटन. आता या ठिकाणी हे इट आहे, इथं इट आहे, इट्स. बरोबर आहे. तर याचं हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, इथं आपल्याला तिसरं रूप वापरायचंय. आणि हे पक्क लक्षात ठेवा, पॅसिव्ह व्हॉइस म्हटलं की कर्त्याचं क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूपच घ्यायचं आहे. आणि तिसरं रूप घेतल्यानंतर आपल्याला बाय म्हणजे कोणाकडून ती क्रिया झालेली आहे, खाण्याची क्रिया असेल, लिहिण्याची क्रिया असेल, काहीतरी क्रिया असेल, आणि मग त्या क्रियापदाचं जे काही क्रियापदाच्या नंतर जे बाय आलं त्याच्यानंतर सब्जेक्टची आपल्याला द्वितीया लिहायचं आहे. म्हणजे ही असेल तर ही येईल, आय असेल तर मी येईल, वी असेल तर अस येईल, त्याच्यानंतर दे असेल तर देम येईल. तर ह्या पद्धतीने. आणि शी असेल तर हर येईल. आणि जर एखाद्याचं नाव असेल, समजा की राम इट्स अ केक, अ केक इज इटन बाय राम, नाव असेल तर ते ॲज इट इज नाव येईल. तर ही सब्जेक्टची द्वितीया. तर याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला काय सापडला मित्रांनो ते आपण बघूया. बघा एकच छोटंसंच एक्झाम्पल आहे, आपण थोडंसं डिटेलमध्ये घेतलेलं आहे, हा टॉपिक मला डिटेलमध्येच घ्यायचा आहे. म्हणून याचा आपल्याला फॉर्म्युला काय घेतला आपण, या वाक्यातलं पहिले आपण घेतलं ऑब्जेक्ट. धिस ऑब्जेक्ट बिकम्स सब्जेक्ट इन द पॅसिव्ह व्हॉइस. एवढं लक्षात ठेवायचं. ऑब्जेक्ट पहिले लिहून टाकायचे. मी ऑब्जेक्ट मुद्दामून लिहितोय कारण हे या वाक्यामध्ये सब्जेक्टच काम करते, परंतु या आधीच्या वाक्यामधलं काय आहे, ऑब्जेक्ट आहे, म्हणून इथं ऑब्जेक्ट लिहितो. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे टू बी. ऑब्जेक्ट नंतर आपण घेतलेलं आहे टू बी. त्याच्यानंतर क्रियापदाचं V3, म्हणजे या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे इट, एट, इटन, इटचं दुसरं रूप एट आणि तिसरं रूप इटन. सो ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 प्लस बाय घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग हा जो आहे सब्जेक्ट हा लिहायचा आहे, याची द्वितीया बनून जाईल इथं, सब्जेक्टची द्वितीया. तर मित्रांनो हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तयार झाला तुमचा पॅसिव्ह व्हॉइस करण्याचा. पॅसिव्ह व्हॉइससाठी हा आणि हा एकमेव फॉर्म्युला आहे, हाच फॉर्म्युला तुम्हाला कामाला येणार आहे. जरी काळ बदलला असेल, आता आपण साधा वर्तमान घेतलंय, आता आपण साधा भूतकाळ बघूया. ठीक आहे मित्रांनो. तर साध्या हेच वाक्य घेणार आहेत आपण, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. साधा भविष्यकाळ. ठीक आहे. आता साध्या भूतकाळामध्ये आपण थोडंसं फास्ट सांगूया, कारण हे आता एवढं एक्सप्लेन केलेलं हेच भूतकाळामध्ये आहे, दुसरं काहीच करायचं नाहीये. तर चला तर बघूया आपण साध्या भूतकाळातलं वाक्य. तर मित्रांनो ह्याच वाक्याचा आपण थोडक्यात बदल केलेला आहे. बघा, त्याने केक खाल्ला, तो केक खातोचा साधा भूतकाळ काय झाला, त्याने केक खाल्ला. ठीक आहे. आणि त्याच्याकडून केक खाल्ला गेला,
आता बघा, त्याच्याकडून केक खाल्ला जातो असं मराठीतलं मगासचं वाक्य होतं साध्या वर्तमान काळातलं. आता हा साधा काळ आहे, पण कोणता आहे? भूतकाळ आहे. कोणता आहे? भूतकाळ. हा साधा भूतकाळ आपण बघतोय. तर याच्यामध्ये त्याने केक खाल्ला, ही एट अ केक. सो अ केक वॉज इटन बाय हिम. इथं इजचा फरक आहे. प्रेझेंट मध्ये आपण इज घेतला होता, इथं वॉज घेतला. का? तर साधा भूतकाळ आहे आणि भूतकाळातलं टू बीचं रूप कोणतं आहे? भूतकाळातलं टू बीचं रूप आहे वॉज आणि वेअर. बस दोघच. जर या ठिकाणी अगोदरचा कर्ता जर सिंगल असेल तर वॉज घ्यायचा आहे. कर्ता जर समजा एक प्लुरल फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला वेअर घ्यायचंय. मग टू बीचं रूप आहे या ठिकाणी वॉज. सो वॉज नंतर आपल्याला काय घ्यायचंय? V3. आणि मी मगाशी सांगितलं इथं बाय आणि इथं सब्जेक्टची द्वितीय. तर मगाशी मी सांगितलं की हाच फॉर्म्युला आहे, फक्त इथं टू बीचा फरक पडलेला आहे. काळ जरी बदलला, साधा भूतकाळ असेल तरी आपल्याला टू बीचं रूप या ठिकाणी घ्यायचंय. तर आता या ठिकाणी बघा, आपण दुसरं उदाहरण जर समजा घेतलं की राम किल्ड रावण, असं जर असेल समजा की राम किल्ड रावण, असं एक वाक्य आहे. तर हे कसं येणार? रावण वॉज, जसं की इथं अ केक वॉज आलं तसं इथं रावण वॉज किल्ड. किल्डचं V3 किल्डच राहणार आहे. किल्ड 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 किल्ड. तसं रावण वॉज किल्ड बाय राम, ह्या पद्धतीने. जसं की आय रोट अ सेंटेन्स, मी वाक्य लिहिले. अ सेंटेन्स वॉज रिटन, रोटचं V3 रिटन होणार. अ सेंटेन्स वॉज रिटन बाय मी. तर आयची द्वितीय शेवटी काय होणार? मी. जसं हीची द्वितीय इथं झालेलं आहे हिम. तर मित्रांनो, फक्त त्याने केक खाल्ला आणि त्याच्याकडून केक खाल्ला गेला, याच्यात काहीच फरक नाही. वाक्याचा अर्थ सेम टू सेम आहे, फक्त बोलण्याचा प्रयोग बदललेला आहे. प्रयोग बदला. चेंज द व्हॉइस काय आहे की प्रयोग बदला. प्रयोग बदला म्हणजे काय? मग आता हे वाक्य आपण केव्हा बोलतो? आता समजा त्याच्याकडून केक खाल्ला गेला, जर चुकून खाल्ला गेला असेल तेव्हाच आपण म्हणतो की त्याच्याकडनं केक खाल्ला गेला, तुझ्यासाठी ठेवलेला होता, त्याच्याकडनं केक खाल्ला गेला. परंतु त्याने केक खाल्ला हे जर म्हणायचं असेल आपल्याला, जर कोणी केक खाल्ला तर त्याने केक खाल्ला. तर हे दोन्ही प्रयोग आहेत मित्रांनो वाक्याचे, हे आपल्याला प्रसंगानुसार आपल्याला कधी कधी बोलायचं असतं. परंतु ही आता आपल्याला नेहमी माहिती आहे की आपण जेव्हा टू बीचं रूप घेतो वॉज, तर वॉज कधी येतो? पास्ट कंटिन्युअस मध्ये वॉज येतो. जसं की आय वॉज डान्सिंग, आय वॉज इटिंग, मी खात होतो, मी जात होतो, आय वॉज गोईंग. परंतु इथं बघा, वॉज नंतर मी नेहमी सांगतो की काळामध्ये, चालू काळामध्ये वॉज नंतर आपल्याला ING फॉर्म मधलं क्रियापद घ्यायचं असतं. परंतु इथं तर V3 घेतलेलं आहे, म्हणजे टू बी नंतर V3 येतं. तर केव्हा येतं? ओनली अँड ओनली पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मध्येच येतं. तर हा ग्रामरचा नियम आहे, हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर जसं की या ठिकाणी जसं की इंग्लिश शिकवलं जातं, सो इंग्लिश इज टॉट. इंग्लिश बोललं जातं, इंग्लिश इज स्पोकन. इंग्लिश इज स्पीक नाही किंवा इंग्लिश इज स्पीकिंग असं म्हणणं चुकीचं आहे. मग पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मला म्हणायचं असेल नाही का, तर या ठिकाणी बघा, इंग्लिश इथं टू बी आहे, इंग्लिश वॉज घ्या, इज घ्या, काही प्रॉब्लेम नाही. सो इंग्लिश वॉज स्पोकन, इंग्लिश बोललं गेलं. इंग्लिश इज स्पीकर, इंग्लिश इज स्पोकन, इंग्लिश बोललं जातं. इंग्लिश बोललं जाईल, इंग्लिश विल बी स्पोकन. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने आपल्याला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा अशा पद्धतीने बोललं जातं. आपल्याला इंग्लिश स्पीकिंग साठी सुद्धा चेंज द व्हॉइस समजणं फार महत्वाचं आहे आणि ग्रामर साठी सुद्धा समजणं फार महत्वाचं आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला हा साध्या भूतकाळात सुद्धा हाच फॉर्म्युला आहे आणि वाक्य सुद्धा तेच आहे. तर आपण चला बघूया साध्या भविष्य काळामध्ये व्हॉइस मध्ये कसा बदल होतो ते. तर मित्रांनो, आता आहे हा आपला साधा भविष्यकाळ. साधा काळामध्ये आपण बघतोय भविष्यकाळ. बघा, साध्या काळामधलं भविष्यकाळ आहे. तर याच्यामध्ये काय झालं, तो केक खाईल हे मराठीतलं वाक्य आहे आणि मराठीतलं वाक्य त्याच्याकडून केक खाल्ला जाईल. बघा मित्रांनो, आपल्याला मराठीतलं पहिले जर समजलं ना, तर इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी काय येतं हे जास्त लवकर आपल्याला समजेल. म्हणून पहिले मराठीत पण समजून घ्या की तुम्हाला मी सांगतो खात्रीशीर की व्हॉइस तुम्हाला मराठीमध्ये अजून अशा पद्धतीचं तुमच्या समोर आलेलं नसेल, एक्सप्लेनेशन कोणी केलं असेल असं मला वाटत नाही. कारण मला असं वाटतं की आपण पहिले मराठीतून समजून घेतलं पाहिजे कोणती पण गोष्ट. जेव्हा आपण इंग्लिश शिकण्याची बात करतो किंवा इंग्लिशच काय कोणती पण भाषा शिकण्याची, त्यावेळेला आपण पहिले विचार काय करतो की मराठीत याला काय म्हणतात, मग आपण ती भाषा म्हणजे फ्रेंच असो, जर्मन असो, कोणती पण भाषा असो आपल्याला शिकायची असेल तर आपल्याला आधी आपली मातृभाषा तर आली पाहिजे. म्हणून मी मातृभाषेतून सुरुवात करतो, लक्षात घ्या मित्रांनो. तर हे अतिशय काय म्हणतात त्याला आपण त्रिकालाबाधित सत्य
की मातृभाषा आली तरच जगातली कुठली पण भाषा येईल. सो तो केक खाईल, सो ही विल ईट अ केक. बरोबर आहे. तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला त्याच्याकडून केक खाल्ला जाईल. अ केक विल बी इटन बाय हिम. बघा तीनही काळांमधला, साध्या काळामध्ये साधा वर्तमान, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यामध्ये सेम फॉर्म्युला आहे. मी पहिलेच सांगितलं. म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट, या वाक्यातलं ऑब्जेक्ट बघा या ठिकाणी अ केक आला, या ठिकाणी टू बी. आता भविष्य काळामध्ये टू बी काय आहे, तर शाल बी आणि विल बी. शाल बी आपण आयच्या नंतर वापरतो, आय शाल बी, वी शाल बी. बाकी ठिकाणी सगळ्यांच्या ठिकाणी विल बीच वापरतो. आणि आय विल बी आणि वी विल बी सुद्धा बरोबर आहे. विल बी मध्ये निश्चितता जास्त असते एखादा, म्हणजे जसं की तो केक खाईल, ही विल ईट अ केक, साधा भविष्यकाळ. तर मग त्याच्यामध्ये जास्त आहे, तो नक्कीच खाईल, खाण्याची गॅरंटी जास्त आहे, शक्यता निश्चितता जास्त आहे. आणि आय शाल ईट अ केक किंवा वी शाल ईट याच्या निश्चितता कमी आहे. विल म्हटलं की निश्चितता वाढते, तेवढाच आहे शाल आणि विलचा फरक. तो सो अ केक विल बी इटन बाय हिम. तर या ठिकाणी टू बीचं रूप आहे विल बी आणि V3 जसंच्या तसं आहे बाय प्लस सब्जेक्ट. या ठिकाणी सब्जेक्ट द्वितीय म्हणून त्या ठिकाणी येतो, जसं या पद्धतीने. तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपण बघितलं की साध्या काळामध्ये टू बीचं रूप आपण चेंज द व्हॉइस कसं करत असतो. साध्या काळामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमधून आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं करत असतो. आता कधी कधी म्हणाल की पॅसिव्हमधून ॲक्टिव्ह कसं करायचं, तर सेम आहे. जसं की या ठिकाणी हे पॅसिव्ह वाक्य आहे, अ केक विल बी इटन बाय हिम. मग आता या ठिकाणी पॅसिव्ह ॲक्टिव्हची रचना काय आहे मित्रांनो, बघा सब्जेक्ट, त्याच्यानंतर या ठिकाणी टू बी आहे, त्याच्यानंतर ही विल ईट आहे. सो सब्जेक्ट घेतल्यानंतर आपण काय घेणार या ठिकाणी, सब्जेक्ट ही विल ईट अ केक. तर या ठिकाणी मित्रांनो हा जो आहे वाक्यामध्ये द्वितीय आहे, त्याची प्रथमा लिहायची आपल्याला. हिमची प्रथमा काय असेल, या ठिकाणी ही आहे. तर मित्रांनो या ठिकाणी इथं विल बी आहे, तर हा बी निघून जाईल, कारण हा बी याच्यासाठी आलेला आहे, V3 साठी विल बी. तर त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी विल राहणार आहे. सो ही विल, कारण साध्या भविष्य काळामधलं हे वाक्य असतं. तर साध्या भविष्य काळाची रचना आपल्याला माहिती आहे की सब्जेक्ट प्लस V1, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी विल आलेला आहे, इथं V1 आलेला आहे आणि मग ऑब्जेक्ट आलेला आहे. तर या ठिकाणी व्हाईस वर्सा आपल्याला लक्षात ठेवायचे, इथून असं तर इथून असं. तर मित्रांनो आपण बघूया, आता साधा काळ झाला आपला, पुढचा काळ आहे आपला चालू काळ. तर बघूया आपण चालू काळामधलं वाक्य. चालू काळ, चला तर बघूया. तर मित्रांनो व्हॉइसचा दुसरा प्रकार आहे चालू काळ. आता पहिले आपण चालू वर्तमान काळातलं एक वाक्य या ठिकाणी लिहिलंय की तो केक खात आहे. हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये लिहूया, ही इज इटिंग अ केक. हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी तो खातोय ना, ही क्रिया महत्वाची आहे म्हणून कर्तरी प्रयोग आहे. तर ह्याचाच कर्मणी प्रयोग काय होईल, त्याच्याकडून केक खाल्ला जात आहे. आता बघा मित्रांनो, त्याच्याकडून केक खाल्ला जात आहे, काय खाल्ला जाते त्याच्यावर फोकस केले, त्याच्याकडून काय खाल्ला जाते हे फोकस केलेलं आहे. मग या ठिकाणी अ केक इज. आता या ठिकाणी खाल्ला जात आहे, तर या ठिकाणी आपल्याला बिंग, ओके, BEING, अ केक इज बिंग इटन. मी तुम्हाला सांगितलं की पॅसिव्ह म्हटलं की V3 आलं पाहिजे. ईटचं या ठिकाणी इटिंग आहे, पण ईटचं V3 आहे इटन. सो अ केक इज बिंग इटन बाय आणि हिम. तर मित्रांनो हा बिंग कसा आला, तर आपल्याला माहिती आहे की बी जे आहे, बी म्हणजे असणे, बी म्हणजे असणे. आता असण्याचं ING रूप लावलंय बघा, बी सुद्धा एक क्रियापदाचं काम करतं मित्रांनो, आणि त्याला जर ING लागलं तर इंडिकेट होतं की हा चालू काळ आहे. ठीक आहे, आणि हा चालू काळ दाखवण्यासाठी आपल्याला बिंग वापरायचं इथं. का, तर बघा इथं खाण्याची क्रिया चालू आहे की नाही, मग आपल्याला जरी प्रयोग बदलायचा आहे परंतु वाक्याचा अर्थ नाही बदलायचा आहे, सांगण्याची पद्धत जरी बदललेली असली तरी आपल्याला वाक्याचा अर्थ बदलता येत नाही. मराठीमध्ये पण असे आहेत मित्रांनो, खूप असे वाक्यप्रयोग आहेत बघा मित्रांनो. तर ते आहेत, तर ते सांगण्याची पद्धत वेगळी असते परंतु अर्थ मात्र तोच असतो. तर हे आपल्याला लक्षात आहे. अ केक इज बिंग इटन बाय हिम. इटन आहे तर या ठिकाणी पॅसिव्ह आहे म्हणून V3 आहे. V3 हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येतो, लक्षात ठेवा. V3 आपल्याला परफेक्ट काळामध्ये पण येतो आणि दुसरं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येतो. तर याचा आपण फॉर्म्युला काय काढला मित्रांनो, या ठिकाणचं जे ऑब्जेक्ट आहे बघा, ही हा सब्जेक्ट आहे,
इज हे टू बीचं रूप आहे, इटिंग हे व्हर्ब आहे आणि त्याच्यानंतर बघा याची रचना आपण समजून घेतली की सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब नाही का प्लस ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आलं या ठिकाणी बघा अ केक हा झाला ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आपण घेतलं या ठिकाणी या ठिकाणचं जे टू बीचं रूप आहे तेच आपण टू बीचं रूप घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बिंग घेतलेलं आहे BEING. बिंग काय येतो मित्रांनो, जर इथं ING असेल तर इथं सुद्धा ING येणार आहे, कारण आपल्याला इथं इट नाही घेता येणार, इथं आपल्याला V3 घ्यायचं आहे, ह्या इटचं V3 घ्यायचं आहे, परंतु आपल्याला इट घेता येत नाही म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे बिंग. बिंग म्हणजे आहे असणे, चालू आहे, क्रिया चालू आहे हा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बाय प्लस सब्जेक्ट हा जो सब्जेक्ट आहे तोच या ठिकाणी द्वितीय म्हणून लिहायचा आहे. तर हा तुमचा कोणता फॉर्म्युला झाला मित्रांनो, चालू काळातलं ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं पॅसिव्ह व्हॉइस करण्याचा हा फॉर्म्युला आहे. जसं की या ठिकाणी ही इज इटिंग अ केक, आता आपण म्हणतो ही इज इटिंग राईस पण म्हणू शकतो, राईस सॉरी नाही म्हणता येणार, राईस इज इटन बाय हिम. तर ह्या पद्धतीने ही इज इटिंग वडापाव, वडापाव इज इटन बाय हिम. तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही इज सेंडिंग मेल, सो अ मेल इज बिंग सेंट बाय हिम. आय एम सेंडिंग अ मेल, तर या ठिकाणी अ मेल इज बिंग सेंट बाय मी. तर ह्या पद्धतीने अशा पद्धतीने हे वाक्य आहे. म्हणजे तुम्हाला फोकस जेव्हा करायचं आहे की माझ्याकडून ईमेल पाठवला जातोय, मग त्यावेळेला मी म्हणाल की ईमेल इज बिंग सेंट बाय मी, माझ्याकडून पाठवला जाईल. काय पाठवलं जाईल ते जर असेल तर ह्या पद्धतीने. तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लक्षात ठेवायचं आहे की कर्मावर फोकस करायचं आहे. ज्या ठिकाणी कर्म महत्वाचं आहे तेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बोलणार आहोत नाही का, आणि जेव्हा आपल्याला कर्ता महत्वाचा वाटतो त्यावेळेला आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बोलायचे. मग बोलताना आपल्याला काही बंधनच नाही मित्रांनो की तुम्ही ऍक्टिव्ह मध्येच बोला किंवा पॅसिव्ह मध्येच बोला, तर ते आपल्याला बंधन नाही. आपल्याला प्रसंगानुसार जे महत्वाचं आहे ते बोलावं लागेल, बरोबर आहे. आता ह्या पद्धतीने, तर ह्या अशा पद्धतीने मित्रांनो आपण ह्या चालू काळामधला तर कोणता काळ बघितला, हा वर्तमान. चला आपण आता चालू काळामध्ये आपण चालू भूतकाळाचं वाक्य बघूया. तर मित्रांनो आता आपण चालू वर्तमान काळ बघितला, तर तुम्ही बघा चालू भूतकाळातलं वाक्य आपण बदललेलं आहे. आहेचं काय झालेलं आहे होता. जसं की तो केक खात आहे, तर इथं केक खात होता आणि केक त्याच्याकडून खाल्ला जात होता, इथपर्यंत वाक्य सेम आहे मित्रांनो. बघा तुम्ही ग्रामर इतकं सुंदर आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त आहे होता आणि असेलचाच फरक करावा लागतो चालू काळामध्ये. तो केक खात आहे, तो केक खात होता, तो केक खात असेल. बघा तो केक खातपर्यंत ते वाक्य सेम राहणार आहे. आणि त्याच्याकडून केक खाल्ला जात आहे, त्याच्याकडून केक खाल्ला जात होता आणि त्याच्याकडून केक खाल्ला जात असेल. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला बघायचं आहे की तो केक खात होता, मग ही वॉज इटिंग अ केक वॉज बिंग इटन बाय हिम. तर इथं काय झालेलं आहे इजचं या ठिकाणी वॉजचं काय झालेलं आहे, या ठिकाणी वॉजच राहिलेलं आहे मित्रांनो. सो अ केक वॉज, फक्त इथं बिंग आलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. इथं काय झालेलं आहे तर या ठिकाणी बिंग आलेलं आहे. इथं वॉज इटिंग आहे तर वॉज बिंग इटन आहे आणि इथं ING फॉर्म मधलं जाऊन इथं V3 आलेलं आहे की क्रियापदाचं तिसरं रूप. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ह्या चालू काळामध्ये सुद्धा सेम स्ट्रक्चर ठेवून इथं टू बीचं सेम राहणार आहे मित्रांनो, टू बी वाक्यामध्ये सेम राहणार आहे. तर आपण चला बघूया पुढचं वाक्य. तर मित्रांनो पुढचा काळ आहे चालू काळामध्ये चालू भविष्य काळ. तर मित्रांनो चालू भविष्य काळामध्ये आपल्याला व्हॉइस मध्ये ग्रामर कन्स्ट्रक्शनच्या रूलनुसार आपल्याला त्याचा व्हॉइस करता येत नाही. कसं करता येत नाही ते पण एकदा सांगतो. आपलं वाक्य काय होतं की तो केक खातो, याच वाक्याचं होईल तो केक खात असेल, तो केक खात असेल. हे वाक्य आहे तो केक खात असेल. याला आपण चालू भविष्य काळामध्ये तर लिहू शकतो ही विल बी इटिंग अ केक, ही विल बी इटिंग अ केक. तर मित्रांनो याचं जे आहे याचं आपल्याला चालू भविष्य काळामधलं चेंज द व्हॉइस करता येत नाही. ऍक्टिव्ह मधून आपल्याला त्याला पॅसिव्ह करता येत
नाही. का तर मित्रांनो त्याला काही सेन्सच लागत नाही. का लागत नाही हे वाक्य तुम्ही कसं करणार मला सांगा. जसं की साधा भविष्य काळातला आपण करू शकतो की ही विल ईट अ केक. का करता येत नाही मित्रांनो ते सुद्धा माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ही विल ईट अ केक. तर याचा आपण काय करणार, आपल्याला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन नुसार रूल नुसार आपण ऑब्जेक्ट घेणार पहिले. मग ते काय येणार, अ केक इज. अ केक इज नाही येणार, इथं विल बी आहेच. सो अ केक विल बी इटन बाय हिम. साध्या काळामध्ये आपण हे वाक्य मगाशीच बघितलेलं, तरी मी पुन्हा सांगतोय. पुन्हा याच्यासाठी सांगतोय कारण इथं विल बी येतोय आणि इथं ऑलरेडी विल बी आहे. इथं विल बी ऑलरेडी आहे, इथं पण विल बी आहे. हा चालू भविष्य काळ आहे. हा साध्या भविष्य काळाचा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मधलं हे वाक्य आहे. अ केक विल बी इटन बाय हिम. तर याचाच तुम्ही पुन्हा विल बी, तुम्ही याचं काय करणार मग, याला काही कुठलाही सेन्स लागणार नाही. पुन्हा याला विल बी इटन तुम्ही नाही म्हणू शकत. आणि जर विल बी इटन म्हटलं तर बघा, इथं जर म्हटलं की तो केक खात आहे आणि याचंच मी केलं अ केक, तर आलं अ केक. आणि विल बीचं विल बी लिहिलं समजा मी, आणि इटन लिहिलं, याचं तर इटनच लिहावं लागेल कारण पॅसिव्ह मध्ये आपल्याला विथरीच घ्यायचं आहे. मग मी या ठिकाणी समजा हे इटन पण लिहिलं आणि बाय हिम लिहिलं, तर मग हेच वाक्य काय झालं, हे तुमचं सिंपल फ्युचरचं वाक्य आहे मित्रांनो. हे सिंपल फ्युचरचं या ठिकाणी आपण पॅसिव्ह वॉइस बनवून टाकलेलं आहे. म्हणजेच काय, याचं पण असंच बनतंय. म्हणजेच याचं बनण्याची, याचं पॅसिव्ह वॉइस, ह्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस बनण्याची काहीच गरज नाही मित्रांनो. हे वाक्य तुम्ही ॲज इट इज ॲक्टिव्ह मध्ये बोलू शकता. आणि जर तुम्हाला पॅसिव्ह मध्ये बोलायचं आहे तर तुम्ही साध्या काळातलं वाक्य बोला. तर हाच एक प्रकारचा या ठिकाणी डिफरन्स आहे मित्रांनो, की चालू भविष्य काळामध्ये तुम्हाला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनचं वाक्य बनवता येत नाही. एवढं आपण लक्षात ठेवू शकतो मित्रांनो. तर ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की चालू भविष्य काळामध्ये पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करायची काहीच गरज नाही. चला आपण बघूया आता पुढचा पूर्ण काळ. चला तर मित्रांनो आपण पुढचा काळ बघूया. हा साधा काळ झालेला आहे. आता आपण दुसरा अपूर्ण काळ पण बघितला मित्रांनो. मगाशी मी इथं एकच नंबर दिलेला होता. चालू काळ तो 2 नंबरचा होता. आता तिसरा प्रकार जो आहे आपल्याला आहे पूर्ण काळ, पूर्णकालीन काळ. तर या ठिकाणी मित्रांनो पूर्ण काळ म्हणजे आपण पहिलं घेऊया वर्तमान काळ. पूर्ण काळ कोणता घेऊया पहिले, वर्तमान. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण तेच वाक्य घ्यायचंय आपल्याला. मी मुद्दामून एकच वाक्य घेतोय, तसे आपण शेकडो वाक्य घेऊ शकतो मित्रांनो ओरली आणि रिटन मध्ये. परंतु आपल्याला जर चेंज द व्हॉइस व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर त्याच एका वाक्यामधलाच बदल आपल्याला जर लक्षात आला तर आपल्याला इतर वाक्य सहज जमतील मित्रांनो. तर पहिले मराठीतून वाक्य लिहितो नेहमीप्रमाणे की त्याने केक खाल्ला आहे. त्याने केक खाल्ला आहे. मी मित्रांनो तुम्हाला ग्रामर आणि स्पोकन इंग्लिशच्या दोन्ही दृष्टिकोनातून मी या ठिकाणी वाक्य आधी मराठीतून लिहितोय, लक्षात ठेवा. सो ही हॅज इटन अ केक. ही हॅज इटन अ केक. आता ह्याच वाक्याचं तुम्हाला पहिले पॅसिव्ह करायचं आहे. आता त्याच्याकडून केक खाल्ला गेला आहे. त्याच्याकडून, मला जर मराठीत माहिती असेल की मला काय बोलायचं तेव्हा तर मला इंग्रजीमध्ये शोधता येईल की त्याचं काय होतं. आधीच मला याचंच मराठी माहित नसेल तर मी इंग्लिशमधून कसं बोलणार, हा महत्वाचा मुद्दा आहे. सो त्याच्याकडून केक खाल्ला गेला आहे. खाल्ला गेला नाही म्हणत मी, खाल्ला गेला तर त्या काय होईल, साधा भविष्यकाळ, साधा भूतकाळ होईल. खाल्ला गेला आहे, बघा इथं आहे, इथं आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो पुन्हा आपल्याला याच्यातलं ऑब्जेक्ट, याच्यातलं वर्ब आणि याच्यातलं सब्जेक्ट आणि याच्यातलं, आता इथं या ठिकाणी हॅज आलेला आहे बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी टू हॅवचं फॉर्म आहे बघा, लक्षात ठेवा टू हॅव. तर टू हॅव मध्ये आपल्याला प्रेझेंटमध्ये हॅव हॅज घ्यायचा आहे, त्याच्यानंतर पास्टमध्ये हॅड आणि फ्युचरमध्ये विल हॅव घ्यायचा आहे. तर या मित्रांनो तर बघूया मित्रांनो अ केक, बघा या ठिकाणी याचं वाक्य कसं बनेल. अ केक, इथं हॅज आहे तर इथं हॅज बीन येईल. अ केक हॅज बीन, आणि लगेच आपल्याला V3 तर घ्यायचाच आहे मित्रांनो. अ केक हॅज बीन इटन बाय हिम. V3 नंतर बाय आणि सब्जेक्ट हे विसरायचंच नाही मित्रांनो, इटन बाय हिम. ठीक आहे. तर मित्रांनो आता याची रचना आपण काय केली,
तर सर्वात अगोदर आपण ऑब्जेक्ट घेतलं, हे झालं ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर मित्रांनो आपण काय घेतलं, तर या ठिकाणी आपण हॅज प्लस बीन घेतलेलं आहे. वाक्यामध्ये जर टू बी असेल तर टू बी घ्यायचं, वाक्यामध्ये टू बी नसेल तर हॅव हॅज असेल तर ते ॲज इट इज घेतलेलं आहे आपण, हॅज बीन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर V3 प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट, हा झाला तुमचा पूर्ण काळातलं वाक्याचं सूत्र. तर याच्यामध्ये तुम्ही हॅजच्या ऐवजी टू हॅव पण लिहू शकता मित्रांनो. हां, टू हॅवचं रूप म्हणजेच टू हॅव लिहिल्यानंतर त्याचा बोध काय होतो, तिन्ही काळांमध्ये होतो. टू हॅवचं जर मी म्हटलं तर टू हॅवचा अर्थ होतो की हॅव हॅज वर्तमान काळातलं, हॅड हे पास्ट टेन्स मधलं आणि शाल हॅव विल हॅव हे फ्युचर मधलं. टू हॅवचा अर्थ हा होतो, म्हणून मी या ठिकाणी टू हॅव लिहितो. सो सब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट. बघा आता त्याने केक खाल्ला आहे आणि त्याच्याकडून केक खाल्ला गेला आहे, हे दोन्ही वाक्य समान अर्थाचे आहेत. इथं फरक एकच आहे की इथं केकला इम्पॉर्टन्स दिलेलं आहे आणि इथं ज्याने खाल्ला त्याला इम्पॉर्टन्स दिले. जसं की रामने केक खाल्ला आहे आणि रामकडून केक खाल्ला गेला आहे. तर ह्या पद्धतीने मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपल्याला पूर्ण वर्तमान काळातलं सुद्धा ह्याच पद्धतीने, आता हा फॉर्म्युला आहे पूर्ण काळासाठी. इथं टू हॅव मध्ये बदल होणार नाही, इथं काहीच बदल होणार नाही. वाक्यामध्ये हॅज येईल, हॅड पण येईल, विल हॅव पण येईल. तर आता आपण बघूया पूर्ण भूतकाळातलं वाक्य. हेच वाक्य आपल्याला पूर्ण भूतकाळात घ्यायचं मित्रांनो. चला तर बघूया लगेच. तर मित्रांनो पुढचं वाक्य आहे त्याने केक खाल्ला होता, हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. तर या ठिकाणी पूर्ण भूतकाळामध्ये हॅड येतो, हे मगाचं आपण हॅज लिहिलेलं होतं. आता इथं आपण हॅडचा बदल करून घेऊया आणि इथं सुद्धा, इथं हॅड असेल तर इथं सुद्धा हॅडच येईल आणि हा बीन तर राहणारच आहे मित्रांनो. जसं की मी सांगितलं की ऑब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस बीन प्लस V3 त्याच्यानंतर प्लस बाय प्लस सब्जेक्ट. इथं सब्जेक्ट आहे मित्रांनो, हा सब्जेक्ट. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला बघा, त्याने केक खाल्ला होता, ही हॅड इटन अ केक, आणि अ केक हॅड बीन इटन बाय हिम. तर ह्या पद्धतीने आपल्याला त्याने केक खाल्ला होता आणि त्याच्याकडून केक खाल्ला गेला होता, हा फरक आहे. तर आता आपण पूर्ण भविष्यकाळ जे आहे मित्रांनो, पूर्ण भविष्य काळातलं आपण वाक्य बघूया. हेच वाक्य घेऊया आपण. तर मित्रांनो पूर्ण भविष्य काळामधलं जे वाक्य आहे त्याने केक खाल्ला असेल, तेच वाक्य आपल्याला ही विल हॅव इटन अ केक हे घ्यायचं आहे. तर त्या ठिकाणी आपण अ केक विल हॅव बीन फक्त इथं बीन ऍड होणार आहे, लक्षात ठेवा. आणि नंतर V3 बाय आणि हिम तो ॲज इट इज राहणार आहे. तर या ठिकाणी ही विल हॅव इटन अ केक विल हॅव बीन इटन बाय हिम. तर मित्रांनो बघा या ठिकाणी विल हॅव बीन इटिंग जे वाक्य आहे हे आहे तुमचं पूर्ण रीतिवाचक काळामधलं. विल हॅव बीन इटिंग, इथं इटन आहे, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे म्हणून. परंतु रीतिवाचक काळ जो आहे, रीतिवाचक वर्तमान काळ, रीतिवाचक भूतकाळ आणि रीतिवाचक भविष्यकाळ, तर त्या ठिकाणी सुद्धा त्या तीन काळांचं सुद्धा आपल्याला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये करता येत नाही. तर एकूण जे 12 काळांचे प्रकार आहेत त्याच्यामधले रीतिवाचक काळ 3 गेले आणि मी मगाशी सांगितलं की चालू भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करून उपयोग होत नाही. म्हणून हे तो चालू भविष्य काळ आणि रीतिवाचक काळ असे 4 प्रकार जर कट झाले तर उरलेल्या 8 प्रकारांमध्ये आपण व्हॉइस कसा बदलतो हे आपण बघितलेलं आहे मित्रांनो. आता रीतिवाचक भविष्य काळाचं जर उदाहरण घेतलं की तो केक खात आलेला असेल, सो ही विल हॅव बीन इटिंग अ केक, किंवा तो केक खात राहील. दोन पद्धतीने आपण रीतिवाचक काळात बोलतो. तर त्याचं वाक्य कसं होईल मित्रांनो बघा, तो केक खात आलेला असेल, ठीक आहे. हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं बोलतो, सो ही विल हॅव बीन इटिंग अ केक. तर तेच वाक्य आहे बघा, ही विल हॅव बीन, फक्त इथं इटन आहे. तर तो आपण इटिंगचा इटन तर करूनच टाकू पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये. अ केक विल हॅव बीन इटन बाय हिम त्याचं तर करून टाकू रीतिवाचक. परंतु मग रीतिवाचक काळाचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आणि पूर्ण भविष्य काळाचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन तर सेम राहणार आहे. त्याच्यात बदल काय राहणार आहे, इटिंग आणि इटनचाच बदल राहणार आहे. तर त्याला काहीच लॉजिक नाही मित्रांनो, त्याचा बदल करून उपयोग नाही. सेम वर्तमान काळात पण आहे, जसं की तो केक खात असतो किंवा तो केक खात आलेला आहे, हेच वाक्य आहे. तर आपण ते वाक्य कसं म्हणणार रीतिवाचक काळामध्ये, अ केक ही हॅज बीन इटिंग अ केक. मग अ केक
हॅज बीन इटन बाय हिम, तर यालाही कुठला सेन्स लागत नाही. अ केक हॅड बीन इटन बाय हिम, यालाही कुठला सेन्स लागत नाही. आणि फ्युचर रीतिवाचक काळ जो आहे, अ केक विल हॅव बीन इटन बाय हिम, आणि फ्युचरचं जे वाक्य आहे त्यालाही काही सेन्स लागत नाही. म्हणून या रीतिवाचक काळांमधलं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन बनत नाही. सेम चालू भविष्य काळातलं सुद्धा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन बनत नाही. तर मित्रांनो, आपण काळाच्या नुसार चालू काळातला वाक्य तो साध्या काळातला वाक्य पहिला प्रकार बघितला. दुसरा प्रकार आपण बघितला चालू काळामध्ये, तिथं मी एकच लिहिलेलं होतं पण तिथं 2 लिहायचं होतं इथं. तिसरा प्रकार बघितला आपण पूर्ण काळामध्ये. ठीक आहे. आता आपण चौथा प्रकार बघायचा आहे मित्रांनो, व्हर्बल क्वेश्चनचं पॅसिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह कसं करायचं. चला तर बघूया लगेच. तर मित्रांनो, व्हॉइसचा आपण चौथा प्रकार बघतोय व्हर्बल क्वेश्चन. जसं की ही इट्स अ केक, याचा आपल्याला जर व्हर्बल क्वेश्चन करायचा आहे तर तो होणार आहे डज ही ईट अ केक आणि प्रश्नचिन्ह. बघा मित्रांनो, मी एकच वाक्य मुद्दाम घेतलं की तुम्हाला पूर्ण जेवढे याचे व्हॉइसचे प्रकार पडतील, ही इट्स अ केकचे जेवढे काळानुसार पडतील, व्हर्बल पेस्ट पडतील, WH पडतील, ते आपण शिकतोय. ठीक आहे. सो याचा आपल्याला चेंज द व्हॉइस करायचंय. हे काय करायचंय, याचं चेंज द व्हॉइस करायचंय. हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचंय. तर परंतु आपल्याला याचं पहिले काय करायचंय, स्टेटमेंट करून घ्यायचंय. ओके. डज ही ईट अ केक, तर याचं स्टेटमेंट काय येणार आहे मित्रांनो, पहिले स्टेटमेंट करून घ्यायचंय की ही इट्स अ केक, याचं स्टेटमेंट करून घ्यायचंय. आता याचं स्टेटमेंटचं याचा आपल्याला चेंज द व्हॉइस करायचंय. याचं चेंज द व्हॉइस माहिती आहे आपल्याला, अ केक इज इटन बाय हिम, याचं आपल्याला चेंज द व्हॉइस करायचंय. आता मित्रांनो, कोणाकडून केलेलं आहे, ओके, सो डज ही इट अ केक, तर याचंच आपल्याला काय करायचंय, अ केक आणि इज याचा आपल्याला अदला बदल करायची. अ केक आणि इज, या इजला इकडे आणायचंय आणि ह्या केकला तिकडे घेऊन जायचं आहे. सो हा इज पहिले येणार, इज अ केक इटन बाय हिम, आणि क्वेश्चन, इज अ केक इटन बाय हिम, याचं झालं तुमचं चेंज द व्हॉइस मित्रांनो. डज ही इट अ केक च चेंज द व्हॉइस झालं इज अ केक इटन बाय हिम. बरोबर आहे. हेच वाक्य समजा डज शी असतं, इथं आपण आता बदल करूया. डज शी इट अ केक, त्याचं चेंज द व्हॉइस कसं केलं असतं, इज अ केक इटन बाय हर. ओके. आता समजा इथं करता अजून बदलत गेलं असतं. समजा डू आय इट अ केक, इथं डू येईल, इथं डजच्या ऐवजी डू पण येतं. सो डू आय इट अ केक, सो इज अ केक इटन बाय मी, डू आय, अशा पद्धती येणार आहे मित्रांनो. तर किंवा इथं डज राम इट अ केक, त्याचं चेंज द व्हॉइस कसं होणार आहे, इज अ केक इटन बाय राम. तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला व्हर्बल क्वेश्चनचं चेंज द व्हॉइस करत असताना सुरुवातीला जे वाक्य आहे, जसं की डज ही इट अ केक, याच्यामध्ये मेन स्टेटमेंट आहे की ही इट्स अ केक, ते पहिले काढून घ्यायचे. मेन स्टेटमेंटचं आपल्याला चेंज द व्हॉइस करायचे आणि त्याचं चेंज द व्हॉइस केल्यानंतर जे टू बीचं रूप आहे ते सुरुवातीला आणायचंय. बघा, इज अ केक इटन बाय, कारण क्वेश्चनचं चेंज द व्हॉइस तर क्वेश्चनच राहणार आहे. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की फक्त प्रयोग बदललेला आहे, फक्त प्रयोग बदललेला. आता याचं मराठीत डज ही इट अ केक, याचं मराठीत कसं होतं, तो केक खातो का, याचं होतं तो केक खातो, आणि याचं असतं की तो केक खातो का. बघा, तो केक खातो का, आणि त्याच्याकडून केक खाल्ला जातो का, त्याच्याकडून केक खाल्ला जातो का, हे वाक्य, त्याच्याकडून केक खाल्ला जातो का आणि तो केक खातो का. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, तर या दोन वाक्यांमधला थोडासा तुम्ही फरक म्हणू शकता की केक जास्त आहे म्हणून आपण विचारतो की त्याच्याकडून केक खाल्ला जातो का, आणि तो केक खातो का म्हणजे खातो का किंवा नाही खातो का. बघा, हे व्हर्बल क्वेश्चनचा अर्थ होतो की तुम्ही येस किंवा नो मध्येच त्याचं उत्तर देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण
हा जो वर्बल क्वेश्चन आहे, हा वर्बल क्वेश्चन आपण काळानुसार पण घेऊ शकतो. जसं की दुसरा जो काळ आहे याचं मित्रांनो, वर्बल क्वेश्चन, आता हा आपण साध्या काळातलं वाक्य घेतलं, ठीक आहे. अजून एक आपण चालू काळातलं पण वाक्य घेऊ शकतो, परंतु आपण साधा भूतकाळ पण वापरू शकतो मित्रांनो. या ठिकाणी तो केक खातो का आणि त्याने केक खाल्ला का असं एक वाक्य घेऊया. त्याने वरतीच घेऊया आपण. म्हणजे वर्बल क्वेश्चन मध्ये आपण प्रेझेंट टेन्सचं वाक्य बघितलं, परंतु आपण पास्ट टेन्सचं पण वाक्य लिहू शकतो. तर त्याने केक खाल्ला का, तर ते वाक्य कसं येईल मित्रांनो, डीड ही ईट अ केक. त्याने केक खाल्ला का, तर याचं तुम्ही पहिले स्टेटमेंट करा. तर स्टेटमेंट कसं होणार मित्रांनो, सो ही एट अ केक. याचं स्टेटमेंट असं होणार. बघा, प्रश्नाचं पहिले स्टेटमेंट करायचं त्याच काळामध्ये. आता याचं आपल्याला काय करायचंय, पॅसिव्ह वॉइस करायचंय मित्रांनो. सो अ केक, इथं या ठिकाणी एट आहे म्हणून इथं आपण टू बीचं रूप वॉज घेणार. सिंपल पास्ट असेल तर टू बीचं रूप पास्ट मधलेच घ्यायचं. सो अ केक वॉज इटन बाय हिम. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला आधी साध्या काळातले चेंज द वॉइस शिकवले. बघा असं, हे तर आपण आधी शिकवलेलं आहे, 2 नंबरच्या काळामध्ये आपण बघितलेलंच आहे. तर तेच आहे परत या ठिकाणी. आणि या ठिकाणी आता वॉजला पुढे घ्यायचंय. वॉज अ केक इटन बाय हिम आणि प्रश्नचिन्ह. बघा, प्रश्नाचं चेंज द वॉइस प्रश्नामध्ये. डीड ही ईट अ केकचं झालं वॉज अ केक इटन बाय हिम. आता तुम्ही म्हणा सर इथं तर वॉज आलेलं नाही, तर मी आधी सांगितलं तुम्हाला पॅसिव्ह मध्ये टू बी येतं म्हणजे येतं, ठीक आहे, पॅसिव्ह मध्ये येतं. पण ते कसं येतं, तर हे वर्बल क्वेश्चनचं स्टेटमेंटचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस, आणि त्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण टू बीचं रूप पहिले घ्यायचं. सो वॉज अ केक इटन बाय हिम, हे झालं तुमचं पॅसिव्ह व्हॉइस. याचं वर्बल क्वेश्चनचं पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी वर्बल क्वेश्चन मध्येच. सो डीड ही ईट अ केक, तर या ठिकाणी डीड नंतर कधी पण हे V1 येतं, हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याने केक खाल्ला का आणि त्याच्याकडून केक खाल्ला गेला का. सेम आपल्याला फ्युचर सिंपलचं सुद्धा ही विल ईट अ केक आहे, अ केक विल बी इटन बाय हिम होईल, आणि विल अ केक बी इटन बाय हिम असं त्याचं पॅसिव्ह होईल. हे तुम्ही ओरली पण समजू शकता मित्रांनो, किंवा आपण ते पण या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजेच काय, तर त्याने केक खाल्ला असेल का. बघा, तो केक खाईल का. बघा, तो केक खातो का, त्याने केक खाल्ला का, आणि तो केक खाईल का. बघा, सो ही विल ईट अ केक. सो विल ही ईट अ केक, याचं स्टेटमेंट काढून घ्या. ही विल ईट अ केक, आणि ह्याचं तुम्ही काय करा, पॅसिव्ह वॉइस करा. अ केक विल बी इटन बाय हिम. अ केक विल बी इटन बाय हिम. आता विल ला पुढे घ्या. विल अ केक, बी ला तिथंच ठेवा. विल अ केक बी इटन बाय हिम, हे झालं तुमचं पॅसिव्ह वॉइस. कोणाचं, तर या ठिकाणी विल ही ईट अ केक च पॅसिव्ह वॉइस, विल अ केक बी इटन बाय हिम. तर हे कसं आलं, तर हे असं आलं मित्रांनो. बघा, आता तुम्हाला बघा मी काळामध्ये शिकवलेलं आहे मित्रांनो, की सिंपल म्हणजे जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेटिव्ह करायचं, नंतर त्याचं वर्बल करायचं. तर हे त्याचं वर्बल आहे, हे या वाक्याचं वर्बल आहे. ही विल ईट अ केक, ही विल नॉट ईट अ केक, आणि विल ही ईट अ केक हे मी शिकवलेलं आहे. तुम्ही काळाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये पूर्ण काळाची लिंक सुद्धा देणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, जर तुम्हाला पॅसिव्ह वॉइस आणि ऍक्टिव्ह वॉइस मध्ये समजून घ्यायचं असेल, हे मी शिकवलेलं जर काहीच समजत नसेल, तर तुम्ही पहिले काळ क्लिअर करा. जे 12 प्रकारचे टेन्सेस आहेत तेच 12 प्रकारचे निगेटिव्ह मध्ये बोलून बघा, आणि तेच 12 प्रकारचे व्हर्बल मध्ये बोलून बघा. कसं, ही विल ईट अ केक, ही विल नॉट ईट अ केक, विल ही ईट अ केक, हा झाला 3 प्रकार. तर असेच हे पॅसिव्हचे भविष्यकाळाचे 3 प्रकार आहेत.
तर असे 12 प्रकारचे 36 होतात मित्रांनो. हे 36 प्रकार आले तरच तुम्हाला आज मी जे शिकवलेलं आहे ते समजायला सोपं जाईल. असं बी थोडंफार समजेल, पण जर काळ येत असतील तर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजेल. तर आपण चला तर बघूया आता चालू काळातले वाक्य. तर मित्रांनो आपण चालू काळामध्ये आपण व्हर्बल क्वेश्चन बघूया. आपलं वाक्य होतं की तो केक खातो, ही इट्स अ केक. तर त्याचं आपल्याला चालू काळात होईल ही इज इटिंग अ केक. आणि त्याचा प्रश्न होईल इज ही इटिंग अ केक. याचा आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं आहे. इज ही इटिंग अ केक. तर याचा पहिला नियम आहे की तुम्ही त्याचं स्टेटमेंट करून घ्या. मग स्टेटमेंट आपण लिहूया ही इज इटिंग अ केक. आता याचा आपल्याला व्हॉइस करायचं आहे. याचं काय करायचं आहे? चेंज द व्हॉइस. बरोबर. याचा व्हॉइस चेंज केला तर याचं काय होणार आहे? अ केक इज बीइंग इटन. हे मी तुम्हाला आधीच्या भागामध्ये सांगितलं याच व्हिडिओमध्ये. अ केक इज बीइंग इटन बाय हिम. बघा आधी ते समजून सांगितलं म्हणून तुम्हाला इथं समजून घ्यायला सोपं गेलंच पाहिजे मित्रांनो. आता अ केक इज बीइंग इटनला आपण व्हर्बल क्वेश्चन करायचं आहे. जसं इथं इज पुढे आहे तर हा इज जसा तसा पुढे राहणार आहे बघा. इज अ केक बीइंग इटन बाय हिम आणि हा झालं. तर हे वाक्य तुमचं झालं चेंज द व्हॉइस. इज अ केक. बघा आता याचंच कसं करायचं? याला इजला इथं घेतला असं समजूया. अ केक नंतर आला इज अ केक. आता इथं ING म्हणून इथं बिंग घेतला आपण. इज अ केक बिंग. याचंच आपल्याला वित्री करायचं आहे. आणि बाय तर घ्यायचंच आहे. आणि सब्जेक्टची द्वितीय हिम. तुम्ही असं पण समजून घेऊ शकता. याचं मी तुम्हाला डायरेक्ट असं कसं आलं हे पण सांगू शकतो, परंतु हे सांगणं सोपं आहे कारण तुम्हाला हे पण माहिती पाहिजे ना. हे स्टेटमेंटचं हे चालू काळातलं स्टेटमेंट वाक्य आहे, नॉर्मल स्टेटमेंट. त्याचं हे काय आहे? चेंज द व्हॉइस आहे. मग तुम्हाला हे येतंय तर हेच इथं लिहायचंय, फक्त इजला पुढे घ्यायचंय. बघा मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत जितकं सांगता येईल तितक्या पद्धतीने सांगतोय मित्रांनो. चला तर याचं मराठी पण बघूया की इज अ केक इज ही इटिंग अ केक. तो केक खात आहे का? त्याच्याकडनं केक खाल्ला जात आहे का? हेच वाक्य आहे. प्रयोग बदललेला आहे फक्त. तो केक खात आहे का आणि त्याच्याकडनं केक खाल्ला जात आहे का. हेच वाक्य आता आपल्याला पास्ट कंटिन्युअस मध्ये पण करायचे मित्रांनो. आता ते पास्ट कंटिन्युअस जर करायचं असेल तर मला त्या ठिकाणी इजच्या जागी काय घ्यावं लागेल? वॉज घ्यावा लागेल. सो वॉज ही इटिंग अ केक याचं मला करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस. चला बघूया. परंतु याचं स्टेटमेंट करण्यासाठी इथं पण वॉज घ्यावा लागेल. सो ही वॉज इटिंग अ केक. याचं चेंज द व्हॉइस करण्यासाठी आपल्याला करायला लागेल की अ केक वॉज. बघा प्रत्येक ठिकाणी आपण काय केला? इजचा वॉज केला. अ केक वॉज बिंग इटन बाय हिम. आणि इथं सुद्धा आपल्याला काय घ्यावं लागेल? सुरुवातीला वॉज घ्यावा लागेल. म्हणजे व्हर्बल क्वेश्चन आपण पास्ट कंटिन्युअस मध्ये सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने समजून घेतलं. सेम आपल्याला फ्युचर कंटिन्युअस. आता आपल्याला माहिती आहे की फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह होत नाही. का होत नाही ते मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलेलं आहे. कारण त्याचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन जर करायला गेलं तर सिंपल फ्युचरचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आणि फ्युचर कंटिन्युअसचं स्टेटमेंटचं वाक्य सारखंच आहे. दोघांमध्ये काही सेन्स लागणार नाही. म्हणून फ्युचर कंटिन्युअसचं आपण ग्रामरच्या कन्स्ट्रक्शन रूलनुसार आपण त्याचं व्हॉइसमध्ये रूपांतर करत नाही. तर त्यानंतर आहे आपल्याला परफेक्ट टेन्स मधला जो काही व्हर्बल क्वेश्चन आहे बघा, तो सुद्धा आपण पॅसिव्ह मध्ये करू शकतो. म्हणजेच काय? तर ही इट्स अ केक. ही हॅज इटन अ केक. आणि त्याचा क्वेश्चन हॅज ने सुरू होईल. हॅज ही इटन अ केक. याचं मला तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो? तर पॅसिव्ह करायचं आहे. मग आपण काय करणार या ठिकाणी? ही तर राहूच देणार. ही हॅज येणार या ठिकाणी. याचं आपल्याला काय करायचंय? स्टेटमेंट करायचंय. ही हॅज इटन अ केक. ही हॅज इटन अ केक. सो अ केक हॅज बीन येणार इथं. अ केक हॅज बीन. स्टेप बाय स्टेप जर मित्रांनो आपण समजून घेतलं, अ केक हॅज बीन इटन बाय हिम. आणि आता हॅजला पुढे घेणार आपण. इथं जसं वॉजला घेतलं होतं. सो हॅज अ केक बीन येणार इथं. हॅज अ केक
बीन इटन बाय हिम. तर बघा मित्रांनो, सेम प्रकार आपण फ्युचरचा सुद्धा करू शकतो. आता याचा मराठी पण समजून घेऊया आपण. हॅज ही इटन अ केक, त्याने केक खाल्ला आहे का, आणि त्याच्याकडून केक खाल्ला गेला आहे का. तर ह्या पद्धतीने मित्रांनो सेम आपण पास्ट मध्ये सुद्धा करू शकतो. पास्ट मध्ये तर एकदम सोपं आहे. इथं आपल्याला फक्त हॅड घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, हॅड. हॅड ही इटन अ केक, त्याने केक खाल्ला होता का. आता याचंच आपल्याला स्टेटमेंट करावं लागेल. ही हॅड इटन अ केक, सो त्याने केक खाल्ला होता. आता त्याने केक खाल्ला होता च पॅसिव्ह वॉइस, इथं फक्त हॅड बीन येईल. इथं काय येणार मित्रांनो, हॅड बीन. सो अ केक हॅड बीन इटन बाय हिम. आता याचंच हॅड अ केक बीन इटन बाय हिम. बघा पास्ट परफेक्टचं सुद्धा आपल्याला व्हर्बल क्वेश्चनचं या ठिकाणी ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करता येतं. फ्युचर परफेक्टचं सुद्धा मित्रांनो, की बघा विल या ठिकाणी येणार, विल ही हॅव. इथं येणार मित्रांनो विल ही हॅव इटन अ केक, सो ही विल हॅव इटन अ केक असं होणार याचं स्टेटमेंट. बघा ही विल हॅव इटन अ केक, अ केक विल हॅव बीन इटन बाय हिम. या ठिकाणी असं होणार थोडस, अ केक विल हॅव बीन इटन बाय हिम. तर मित्रांनो या ठिकाणी ही विल हॅव इटन अ केकचं झालं अ केक विल हॅव बीन इटन बाय हिम. तर या ठिकाणी विल पुढे येणार, विल अ केक. बघा या ठिकाणी विल अ केक हॅव बीन इटन बाय हिम. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या वर्बल क्वेश्चनचं सुद्धा आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस करता येतं. तर आता जो पुढचा प्रकार आहे तो आहे WH क्वेश्चन. चला तर बघूया लगेच. तर मित्रांनो आपण वर्बल बघितलं. आता जर WH क्वेश्चन म्हणजे WH वर्ड जर आला क्वेश्चन मध्ये, तर आता बघा हु इट अ केक या ठिकाणी आहे. तर आता समजा मी या ठिकाणी समजा लिहिलं की ही इट्स अ केक. हु म्हणजे तो, कोण केक खातो, तर तो केक खातो. मग हे वाक्य जे आहे समजा ही इट्स अ केक असं होऊन जाईल, ठीक आहे. किंवा आय इट अ केक असं म्हणूया आपण. तर या ठिकाणी ह्या वाक्याचं आपण पॅसिव्ह वॉइस जर केलं अ केक, बरोबर आहे, अ केक इज इटन बाय हिम. पण या वाक्यामध्ये तर ही आहे का शी आहे किंवा कोण आहे ते माहिती नाही आहे. तर आपल्याला जे माहिती नसेल त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे हुम. काय घ्यायचं आहे मित्रांनो, हुम. ओके, तर या हुमला आपण पुढे घ्यायचंय. सो बघा बाय हुम अ केक, हे वाक्य जसे तसं घ्यायचं. बाय हुम अ केक इज इटन आणि क्वेश्चन मार्क. बाय हुम अ केक इज इटन याचा अर्थ होतो की केक कोण खातो आणि केक कोणाकडून खाल्ला जातो. बघा ह्या पद्धतीने. हु राईट अ लेटर असं जर असेल तर हु राईट अ लेटर, पत्र कोण पाठवतो किंवा पत्र कोण लिहितो. सो बाय हुम अ लेटर, बाय हुम अ लेटर इज रिटन, V3 घ्यावा लागेल. आणि क्वेश्चन मार्क. बाय हुम अ लेटर इज, कोण स्वयंपाक करतो, हु कुक द फूड. मग ते कसं घेणार आपण, बाय हुम द फूड इज कुक्ड. ह्या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागेल मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे WH आहे नाही का, हे WH काळानुसार जसं आपण सांगितलं ना की आता हे वाक्य आहे तर कोण केक खातो तर कोण केक खात आहे असं पण असेल. हु इज इटिंग अ केक, केक कोण खात आहे, तर ते वाक्य सुद्धा आपल्याला तर चालू काळाच्या नियमानुसार अ केक इज बिंग इटन. सो बाय हुम इज अ केक, बाय हुम इज अ केक बिंग इटन अशा पद्धतीने होईल. तर तेच आपण काळानुसार करायचंय. आणि जर WH हु ने सुरुवात असेल तर आपल्याला बाय हुमने त्याचं पॅसिव्ह वॉइस
करायचं आहे मित्रांनो. बघा पॅसिव्ह वॉइसचा नियम आपल्याला तोच ठेवायचा आहे. फक्त काळाच्या नुसार तिथं टू बी असेल ते काळाच्या नुसार आपल्याला टू बी आणि टू हॅव मध्ये बदल करायचा आहे. तर आता हा जो प्रकार होता मित्रांनो, हा होता 5वा प्रकार. सॉरी मी इथं 4च लिहिलेला होता. 5वा प्रकार होता. 5वा प्रकार कसा ते पण एकदा सांगतो. पहिला प्रकार बघितला आपण साधा काळ, साधा वर्तमान, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. दुसरा प्रकार बघितला आपण चालू काळ, चालू वर्तमान काळ आणि चालू भूतकाळ. चालू भविष्य काळाचं पॅसिव्ह मध्ये होत नाही. तिसरा प्रकार बघितला आपण पूर्ण काळातले वाक्य, पूर्ण वर्तमान, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. बरोबर आहे. चौथा प्रकार आपण बघितला WH वर्ड मधलं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कसं करायचं. हा 5वा प्रकार आहे की नाही, चौथा प्रकार आपण व्हर्बल क्वेश्चन बघितले आणि 5वा प्रकार आहे WH क्वेश्चन. आता 6वा आणि शेवटचा प्रकार आहे, तो पण अतिशय सोपा आहे मित्रांनो. चला तर बघूया लगेच. ओके, तर मित्रांनो आज्ञार्थी वाक्य हा शेवटचा प्रकार आहे चेंज द व्हॉइस मधला. तर तुम्ही नक्की हा शेवटचा प्रकार सुद्धा बघा, आतापर्यंत बघत आलेले आहेत, म्हणजेच तुमचं व्हॉइस या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. तर आज्ञा केलेली असते एखाद्या वाक्यामध्ये, जसं की आता हे चेंज द व्हॉइस, इथं बघा चेंज सुरुवातीला आहे, तर तेच आपण घेऊया चेंज द व्हॉइस. आता आपल्याला चेंज द व्हॉइसच चेंज द व्हॉइस करायचं मित्रांनो. का तर वाक्याला जेव्हा सुरुवातीला क्रियापद येतं, जसं की ओपन द डोअर, क्लोज द विंडो, हे पण घेऊया आपण. आता चेंज द व्हॉइसचं चेंज द व्हॉइस करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपल्याला लेट वापरायचं आहे. लेट द व्हॉइस बी चेंज्ड. तर या ठिकाणी मित्रांनो आपण काय केलं, तर बघा या ठिकाणी आपण पहिले घेतलं लेट प्लस हे व्हॉइस काय आहे, ऑब्जेक्ट घेतलं वाक्यामध्ये आलेलं, हे तर क्रियापद आहे. बरोबर आहे. चेंज द व्हॉइस हे चेंज हे क्रियापद आहे. सो लेट प्लस ऑब्जेक्ट घेतलं, लेट जसं तसं लिहिलं, लेट प्लस हे ऑब्जेक्ट आलं. त्याच्यानंतर आपण घेतलं बी आणि त्याच्यानंतर इथं चेंजचं चेंज्ड असं झालेलं आहे, म्हणजे V3 आहे. तर हा त्याचा नियम आहे, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3. तर मित्रांनो ह्या पद्धतीने जर आपल्याला अजून एका वेगळ्या पद्धतीने करायचं असेल, चेंज द व्हॉइस शुड बी चेंज्ड असं पण आपण म्हणू शकतो. याचंच आपल्याला असं पण लिहिता येईल, द व्हॉइस शुड बी चेंज्ड. बघा द व्हॉइस शुड बी चेंज्ड, मग द व्हॉइस काय झालं, ऑब्जेक्ट झालं. बघा हा याच्यातला व्ही आहे, क्रियापद आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. तर या ठिकाणी द व्हॉइस म्हणजे ऑब्जेक्ट आलं. त्याच्यानंतर आपण घेतलं शुड बी, काय घेतलं बी तर येतच बघा या ठिकाणी, शुड बी घेऊया आणि V3. बरोबर आहे. हे सुद्धा आज्ञार्थी वाक्याचं हे सुद्धा मित्रांनो काय आहे, चेंज द व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. आणि दुसरं वाक्य अजून आपण तिसऱ्या पद्धतीने घेऊ शकतो. तिसऱ्या पद्धतीने आपण असं घेऊ शकतो, यू आर, या ठिकाणी चेंज द व्हॉइस आहे ना, आपण मग ऑर्डर असेल तर ऑर्डर म्हणा, रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्टेड म्हणा. आपण ऑर्डर म्हणूया, यू आर ऑर्डर टू चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस. यू आर ऑर्डर टू चेंज द व्हॉइस, यू आर ऑर्डर टू चेंज द व्हॉइस. तो या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे मित्रांनो, फॉर्म्युला काय घ्यायचं आहे बघा. यू आर, इथं यू आर लिहिलं मी चुकून, यू आर आहे. सो या ठिकाणी आपण काय घेतलं बघा, यू त्याच्यानंतर घेतला आर, पण इथं आपण घेतलेलं आहे ऑर्डर्ड. जर वाक्यामध्ये रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्टेड लिहायचंय. इथं जो भाव असेल, बरोबर आहे, त्याचं आपल्याला काय करायचंय, V3 करायचंय. काय करायचं मित्रांनो, V3. त्याच्यानंतर लावायचं आहे आपल्याला +2. त्याच्यानंतर काय लावायचं आहे, +2. इथं 2 असा लिहितो म्हणजे तुम्हाला अधिकचं चिन्ह वाटणार नाही. सो यू आर प्लस जी भाव व्यक्त केलेला आहे त्याचा V3 +2 प्लस दिलेले वाक्य जसेच्या तसे, जसं या ठिकाणी मी लिहून टाकलेलं आहे, चेंज द व्हॉइस. सो यू आर ऑर्डर टू चेंज द व्हॉइस. म्हणजे आज्ञार्थी वाक्याचे आपण तीन पद्धतीने चेंज द व्हॉइस करू शकतो मित्रांनो. जसं की चेंज द व्हॉइस आपण केलं या ठिकाणी. ठीक आहे. तर आता आपण बघूया दुसरं वाक्य. जसं मी या ठिकाणी चेंज द व्हॉइस आहे, मी जर सांगितलं की ओपन द डोअर, हे आपण आता पुसून टाकूया आणि लिहूया ओपन द डोअर. बघा नीट समजून घ्या मित्रांनो, एकदम सोपं आहे.
हे आज्ञार्थी वाक्याचं चेंज द व्हॉइस करणं सगळ्यात सोपं आहे आणि हा फॉर्म जो आहे मित्रांनो, हा फॉर्म्युला जो आहे हा सगळ्यात जास्त ठिकाणी वापरला जाणार आहे, परंतु कधी तो वापरला जात नाही ते पण मी सांगणार आहे. ठीक आहे. ओपन द डोअर. ओके, तर याचं काय येणार? लेट द डोअर. बघा, लेट द डोअर बी ओपन. लेट द डोअर बी ओपन. तर या ठिकाणी हे ओपनचं V3 होणार, ओपन. लेट द डोअर बी ओपन. किंवा याचं काय होणार दुसरं, या ठिकाणी द डोअर शुड बी ओपन. द डोअर शुड बी ओपन. दरवाजा उघडा ठेवला पाहिजे, हे याचा अर्थ होतो. आणि या ठिकाणी यू आर ऑर्डर्ड टू ओपन द डोअर. बघा, यू आर ऑर्डर्ड टू ओपन द डोअर. बघा, यू आर ऑर्डर्ड टू ओपन. बघा, वाक्य बदलल्यामुळे आपल्याला यू आर ऑर्डर्ड टू ओपन द डोअर. तर 3 पद्धतीने आपण या घेतलेल्या मित्रांनो. ठीक आहे. गिव्ह मी मनी असं म्हणू शकतो आपण. सो लेट द मनी बी गिवन टू मी, असं पण येईल ते वाक्य. आणि ओके, द मनी शुड बी गिवन, पैसे दिले पाहिजेत. द मनी शुड बी गिवन. आता त्यावेळेला आपण लेट द मनी बी गिवन एवढं न म्हणता आपण काय म्हणतो की मनी शुड बी गिवन, पैसे दिले पाहिजेत, नाही का. यू आर रिक्वेस्टेड टू गिव्ह द मनी. बघा, ॲज इट इज वाक्य शेवटी येणार आहे, यू आर रिक्वेस्टेड टू गिव्ह द मनी. म्हणजेच काय, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये जसं की ओपन द बुक, रीड द लेसन, हे पण आपण वाक्य वापरतो ना, रीड द लेसन. सो लेट द लेसन बी रेड. रीडला आपण पास्ट टेन्स मध्ये, पास्ट पार्टिसिपल मध्ये रेड वाचतो. सो लेट द लेसन बी रेड. जसं आपण म्हणूया की रीड द लेसन. रीड द लेसन. सो लेट द लेसन बी रेड. या ठिकाणी स्पेलिंग तीच राहणार. रीडला आपण रेड वाचतो पास्ट टेन्स मध्ये. सो लेट द लेसन बी रेड. सो द लेसन शुड बी, या ठिकाणी द डोअर आहे, या ठिकाणी द लेसन होणार. द लेसन शुड बी रेड. धडा वाचला पाहिजे. आणि या ठिकाणी यू आर ऑर्डर टू रीड, या ठिकाणी टूच्या नंतर ते इन्फिनिटिव्ह घेतो आपण. इथं आपण रीडच वापरणार, कारण इथं आपण या ठिकाणी ऑर्डरला पास्ट टेन्स मध्ये घेतलेलंच आहे. सो यू आर ऑर्डर टू रीड द लेसन. तर ह्या पद्धतीने 3 फॉर्म्युला किंवा 3 प्रकारे आपण आज्ञार्थी वाक्याचं मित्रांनो या ठिकाणी चेंज द व्हॉइस करत असतो. तर या ठिकाणी मित्रांनो स्टॉप द कार असेल तर कसं वाक्य करणार? स्टॉप द कार. परंतु याचं स्टॉप द कार जे आहे मित्रांनो, लेट द कार बी स्टॉप्ड होईल. द कार शुड बी स्टॉप्ड असं पण होईल. अँड यू आर ऑर्डर टू स्टॉप द कार. तुम्हाला कोणत्या पद्धतीने या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बोलायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवून नक्की कमेंट करा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा. आणि मला आज खात्री आहे मित्रांनो की तुम्हाला आजच्या भागामध्ये व्हॉइस बद्दल असलेल्या सर्व शंका तुमच्या मिटल्या असतील. आणि जर अजून काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तुमचं स्वागतच आहे. तुमच्या सजेशनचं मी नेहमी स्वागत करतो. तर भेटूया आपण अशाच पुढच्या एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.